आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव। सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडली। फडणवीसांच्या सहकार्यांकडून त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न। फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप। फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो, त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। संजय राऊत गिधाड प्रवृत्तीचे उद्धव ठाकरे यांनीच फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला। मात्र देवाभाऊ पुन्हा उभे राहिले। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। त्यानंतर देवाभाऊ उभे राहिले आणि फिनिक्स प्रमाणे त्यांनी भरारी घेतली। संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत। राजकारणात कधीच कोणी संपत नाही, कोणाची राख होत नाही। फडणवीसांबद्दल असं कधी होईल हे ध्यानीमनी देखील नाही। फडणवीसांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल। एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये। मुंबईतील ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक संपर्कात। दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार, कृपाल तुमाने यांचं वक्तव्य। तर स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन होतोय ते आमच्यावर काय बोलतायत, राऊतांचा टोला। राऊत आपल्या सवयीप्रमाणे भोंगा वाजवतात 9 वाजता, परंतु दणका आम्हीच देणार आहोत। आमचा दसरा मेळावा झाला की आम्ही मुहूर्त काढणार। त्यांचे जे 2 सोडून बाकी सर्व आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे। तर कृपाल तुमाने कोण आहेत मला माहिती नाही। शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी तुमानेंकडून अशी वक्तव्य। महेश सावंत यांची प्रतिक्रिया। कृपाल माने कोण आहे हेच मला अगोदर माहिती नाही आणि ज्याला मनाला वाटेल ते बोलतात। कसा ते शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 16 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी सुनावणीची शक्यता। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी नाही। उद्धव ठाकरेंसोबतच्या मनसे संदर्भातील चर्चेनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, विजय वडेट्टीवार यांची माहिती। उद्धवजींशी झालेली चर्चा उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल। काँग्रेस नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अमीन पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती। विधान परिषदेच्या सभापतींची काल घेतली होती भेट।